तुळजापूरच्या भवानी देवीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो माहितीये का? खरं तर सकाळी देवीची पूजा झाल्यानंतर तिला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. वस्त्र अलंकार आणि अभिषेकानंतर तिला पुरणपोळीचा आणि दही भाताचा नैवेद्य असतो. मग हा मांसाहाराचा नैवेद्य कोणासाठी असतो? तर महिषासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याने ब्रह्मदेवाला वर मागितला की मला फक्त एका स्त्रीच्या हाती मरण यावे, कारण कोणतीही स्त्री आपल्याशी लढू शकत नाही आणि आपल्याला मारू शकत नाही, एवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये होता. त्यानंतर तो देवांना आणि पृथ्वीवरच्या लोकांना त्रास द्यायला लागला. तेव्हा सर्व देव मिळून त्रिदेवांकडे गेले. या त्रिदेवांची ऊर्जा एकत्र झाली आणि तिने दुर्गा देवीचं रूप घेतलं. 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि दसऱ्याच्या दिवशी महिषासूर देवीला शरण आला. तेव्हा त्याने देवीला 2 वर मागितले. पहिला असा की माझं नाव तुझ्या नावाच्या आधी घेतलं जावं, म्हणून देवीला महिषासूर मर्दिनी असं म्हटलं जातं. आणि दुसरा होता की माझा आवडता मांसाहाराचा नैवेद्य, म्हणून मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असणाऱ्या महिषासुराला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहारी नैवेद्यच असतो, अशी त्यामागे कथा सांगितली जाते.